आहे, दोन्ही मुली माझ्या US मध्ये आहेत, जॉब करतात तिथे. मी आजोबा झालो आणि मुलगा सुद्धा इंजिनियर आहे आणि तो आता US मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. विलास मांडे 1984ला BCom झाल्यानंतर मला लगेचच कोर्टामध्ये मी नोकरीला लागलो आणि तिथे मी 36 वर्ष नोकरी करून रजिस्ट्रार म्हणून रिटायर झालो. मला सवय आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे, दोघंही इंजिनियर आहेत आणि दोघंही जण पुण्याला आहे आणि सध्या मी मुलाकडे मुलाला 84 मध्ये BCom झाल्यानंतर पेपर्स कॉलेजमध्ये MCom केलं. त्याच्यानंतर मला मेडिकल व्यवसाय होलसेल माहिती. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलांनी MBA केले, तो पण माझ्यासोबत बिझनेसमध्ये. ओपन नाव लक्ष्मी. 1984 BCom झाल्यावर मी माझ्या वडिलांचा व्यवसाय बॉम्बेमध्ये स्टोर हे सांभाळत आहे आणि माझा मुलगा जो आहे तो इन्स्ट्रुमेंटलचे इंजिनिअरिंग झालेला आहे आणि मुलगी डिटेल होऊन लग्न झालेलं दोघांचे आणि मुलगा जो माझ्यासोबत दुकानावर काम करतो. लहानकर जीवन पहिले म्हणजे 1984ला BCom केलं. 1986मध्ये प्रकाश आणि आम्ही सगळं 86ला MCom केलं. त्याच्यानंतर महाजीवन प्राधिकरण स्टेट बोर्डमध्ये अकाउंटंट म्हणून पहिले क्लर्क म्हणून लागलो, नंतर डिव्हिजन अकाउंट परीक्षा पास केली, नंतर रिटायरमेंट अकाउंट ऑफिसर म्हणून झालं. एक मुलगा एक मुलगा, दोन्ही मुलं पुण्याला इंजिनियर आहे. थँक्यू. मी कोविडसाठी MCom BBA वगैरे केल्यानंतर मी माझ्या मित्राच्या सहकार्याने हा BBA नावाचा कोर्स कम्प्लीट केला आणि त्यानंतर लवकर ज्ञानेश्वर विद्यापीठाने त्याची टीचरशिप मी केलेली आणि त्याचबरोबर त्या बिंदूवर ओळख होती त्याच शिक्षकांनी तिथे दाखवून दिलं. पण मी मी पण LICचं काम केलेलं होतं. मी माझी दांडी किती दांडी ही आधी आता मला 3 मुलं आहेत. 2 मुलांची जवळपास आम्ही बोललो, पण एकाचं झालेली त्याला एक मुलगा आहे आणि एक अविवाहित, तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो. धन्यवाद. वसंतराव जोशी, जयंत जोशी सरांचा लहान भाऊ. माझं शिक्षण MA झालेलं आहे 86ला आणि मी इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून काम करत होतो आणि डॉक्टर मांडाकेकर सरचे 16-17 वर्ष काम केलेलं आहे. जानेवारीपासून मी रिटायर झालो. आता मुलाकडे पुण्याला शिफ्ट होत आहेत उद्याच्या 10-12 दिवसामध्ये. मुलगा इंजिनियर आहे, हडपसरला असतो कंपनीमध्ये, इंजिनियर आहे, डिझाईन इंजिनियर. I was appointed in Judicial Department since 1985 and I was retired in 1920. I am having one son and one daughter. Son is my software engineer and daughter is taking education in SRT in MC. I am residing now at Dharmabad, near to Pasir. ग्रॅज्युएट झाल्यानंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये लगेच लागलो आणि 2023ला रिटायर झालो. मी मूळचा राहणारा नांदेडला. एक मुलगा आहे मला. मुलाकडे मी आता पुण्याला शिफ्ट झालेलो आहे. मी दिलीप व्यास 1984ला पीपल्स कॉलेजमध्ये. नमस्कार, मी दिलीप व्यास 1984ला पीपल्स कॉलेजमधून BCom झालो आणि BCom झाल्याबरोबर मला मराठवाडा ग्रामीण बँकेत नोकरी लागली आणि मी 2 वर्षापूर्वी VRS घेतली, रिटायर झाली. मी ओमप्रकाश मानधने. मला 2 मुली, एक मुलगा आहे, एक मुलगी मुंबईला आहे, एक नातू आणि नाती तिला आहे, दुसरी मुलगी पुण्यात आहे, तुला मुलगी आहे, मुलगा आहे, त्याला आता अशातच मुलगी झाली. माझा व्यवसाय वारी सोलार कंपनीचा मी डिस्ट्रीब्युटर आहे
आणि मागील 37 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये रसायनाचा पुरवठा देखील करतो आणि शेती देखील आहे. 1984 साली B.Com झाल्यानंतर M.Com मध्ये ॲडमिशन घेतलं. M.Com काही पूर्ण झालं नाही. PSI होण्याचा प्रयत्नात असताना घरच्यांचा विरोध झाला की नोकरी करायची नाही. त्याच्यामुळं मी व्यवसायाला लागलो आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे. आपली शुभेच्छा शुभकामना अशीच राहावी. मी पाटील मराठी सिनेमामध्ये काम केलं. पाटीलमध्ये माझं नाव ओम आहे. ओम शेठचाच रोल होता मला. मी पाटलाला फायनान्स केलं. 5 लाख दिले तेव्हापासून पाटील गायब आहे. नाही कारण प्रोड्युसर डायरेक्टर होता तो माझ्या गावातलाच होता. फायनान्स वगैरे केलं होतं. त्याला मदतीचा हात दिला. त्याने पिक्चर उभा केला. मला हाच गर्व होता की आमच्या छोट्याशा गावामध्ये खेड्यामधून मुंबईमध्ये जाऊन पिक्चर उभा करणं. त्याच्यामुळे सहजरित्या त्याला मदतीचा हात उभा केला आणि तो पिक्चर सुद्धा सक्सेस झाला. त्यामध्ये सैराट पद्धतीचा पिक्चर होता तो. मुलामुलीचं प्रेम असते. पाटलाच्या इथं घरगडी असलेला माणूस त्याचा मुलगा कलेक्टर होतो आणि हे केवळ रिझर्वेशन मुळे झालेलं आहे. त्याला पर्सेंटेज कम होतं पण त्याचा नंबर लागला. पाटलाच्या पोरगा खूप हुशार होता पण त्याला पर्सेंटेज चांगले होते पण रिझर्वेशनमुळे त्याचा नंबर लागला नाही. तो साधा क्लर्क झाला. त्याची इच्छा होती माझ्या पोराला कलेक्टर करावं. त्याच्यामुळे शिक्षणात धाडलं. पण तो जो भीमा गायकवाड होता जो कलेक्टर त्याची मुलगी आणि ह्यांचं प्रेम होतं. म्हणजे कॉलेजमध्ये प्रेम असताना मग मारामारी वगैरे झाली. खूप मारलं त्याला. मग त्या अधिकाऱ्याचा मुलगा किती गेला तर त्याच्याकडे. त्याच्यानंतर झाल्यानंतर तो कलेक्टर होण्यासाठी मुंबईला गेला. म्हणजे चपराशीतीत काम करत होता. त्याला हिनवत होते अरे ये गेटकीपर क्या हो सकता कलेक्टर. पण त्यांनी जिद्द मनाची बाळगली की माझ्या वडिलांची मी इच्छा पूर्ण करावी आणि मला कलेक्टर व्हायचं. खरोखरच एक दिवस असा आला की त्या मुलीनं परीक्षा दिली. वडिलांकडे मार्क मिळवून घेतला. मुलगी फेल झाली. पण एवढ्यात सुखाची घटना आली. वडील आले बाहेरून. त्यांनी पेपरमध्ये बातमी आला असा असा मुलगा पाटला शिवाजी पाटलाचा मुलगा कलेक्टर झाला. त्या मुलीचा नापास होण्याचं दुःख विसरून त्या खुशीमध्ये होता. पण ह्या प्रेम प्रकरणामध्ये असं झालं. एक डायलॉग मी सांगतो. मी गावाकडे गेलो शेताकडे. त्यावेळेस तो हिरो बसलेला होता पारावर. तर ते मारामारा वगैरे झाल्यानंतर मग अरे काय लफडं केला तू. काही नाही काका. अरे चलते रहता प्यार किया तो क्या डरना. मला एकूण 8 अपत्य झाली. पैकी एकच अपत्य राहिलं माझं आणि तो सध्या यवतमाळ FMCG मध्ये सेल्स मॅनेजर म्हणून आहे. 1984ला B.Com केल्यानंतर जर्नलिझमचा कोर्स करण्यासाठी औरंगाबादला गेलो. तिथे 1 वर्षाचा कोर्स केला. त्याच वेळेस दैनिक मराठवाडा, दैनिक अजिंठा या वृत्तपत्रामध्ये पार्ट टाईम नोकरी केली आणि जर्नलिझमला बऱ्यापैकी मार्क्स मिळाल्यामुळं इथे आलो. प्रजावाणीमध्ये काम केलं 10 महिने आणि मग लोकमतला गेलो. तिथून पुढे मी सरकारी सेवेत जवळपास 32 वर्ष नोकरी केली आणि 4 वर्षापूर्वी निवृत्त होऊन आता नाशिकला स्थायिक झालं. मला एक मुलगी आहे. ती सध्या USA मध्ये आहे सॅनोजेला. नाही ते त्यांनी मला सांगितले काय TV लावले ते सांगायचं नाही. अजूनही TV लावलेले नाहीत कुठले. त्यामुळे नंतरही सांगण्याचा प्रश्न येणार नाही. पण मुलगी USA ला असते सॅनोजेमध्ये. गुगलमध्ये 5.5 वर्ष होती. मग ती एक स्टार्टअप टीम जॉईन केलं. लग्न केलं ती ज्या कॉलेजच्या संत्राबरोबर मुंबईला असताना. हां त्यामुळे बोललंच पाहिजे. तर हां तर ती छान झाली. तिला 3 वर्षाचं बाळ आहे आणि मी आजोबा आणि एन्जॉय करतो. काही महिने अमेरिकेत असतो, काही महिने नाशिकला असतो. माझी बायको आहे. तिला तुम्ही कदाचित माझ्यापेक्षा जास्त पाहिलं असेल की दूरदर्शनवर बातम्या वाचायची. ज्योती आंबेडकर तिचं मराठी बातम्या वाचायची. जवळपास
25 वर्षाची गुप्त संपादक होती, गुप्त निवेदक होती. आणि भारतातली ती एकमेव ऑफिसर की जी अधिकारी पण आहे, गुप्त निवेदक पण आहे. ती अनेक मोठमोठ्या शासकीय खाजगी कार्यक्रमांचं कॉम्पेअरिंग करायची आणि मोठे मोठे कार्यक्रम, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा अनेक कार्यक्रमांमध्ये जवळपास 25 वर्ष जाहीर कार्यक्रमांचं निवेदन केलं. परदेशात पण 2-3 केलं. आणि आता मी दोघेही निवडून करून मस्त कोणालाही घ्यावं वाटावं असं ऐकू शकतो. मी राजू पंढरीनाथराव डहाळे. मी 11वी SB कॉलेजला केलं आणि घरच्या गरिबीमुळं आम्ही दोघंजण एकदाच दोघं भाऊ 10वी झालो होतो. घरची परिस्थिती नसल्यामुळे आमच्या मामाने मला तिथं नेलं औरंगाबादला आणि मामा जेल शिपाई होता आणि 12वीच्या मध्यामध्ये डिसेंबरमध्ये मामाला आमच्या प्रमोशन आलं. त्याच्यामुळं मग आता मला तिथं कुणीच नव्हतं. मी तिथून TC काढून इथं आलो पीपल्समध्ये. डिसेंबरला 12वी आलो. BComच्या नंतर मी मग MSW केलं युनिव्हर्सिटी सब सेंटरमध्ये आणि मध्यंतरी 2-4 इरिगेशनच्या वगैरे बऱ्याच नोकऱ्या केल्या. 1994ला मी ॲज ए सोशल वर्कर म्हणून MSWच्या बेसवर देगलूरला लागलो. समाज कल्याणांतर्गत डिफेंडम स्कूल होती. तिथं सामाजिक कार्यकर्ता या पदावर जवळपास 30 वर्ष मी नोकरी केली. 2 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झालो आणि इथं नांदेडमध्ये स्थायिक. मला एक मुलगा एक मुलगी आणि सगळ्यांचीच मुलं MBBS करतात. मी म्हणलो ते प्राण्याचा कुणीतरी डॉक्टर झाला पाहिजे म्हणून माझा आता मुलगा BBSc होईल, प्राण्याचा डॉक्टर होईल या येणे. तिला मी MCom केलं आणि 1990मध्ये मी कोर्टाच्या नोकरीमध्ये सामील झालो. नंतर मी 18 वर्ष सेवा केल्यानंतर MFS एक फायनान्सची परीक्षा असते ती उत्तीर्ण झाल्यामुळे मी क्लास 2 म्हणून सब ट्रेझरी ऑफिसर म्हणून गडचिरोली येथे रुजू झालो आणि त्याच्यानंतर पुन्हा मला पदोन्नती मिळाली लेखाधिकारी म्हणून. 31/5/2021 रोजी मी सेवानिवृत्त झालो. त्यानंतर मी मध्यकाळामध्ये मी LLBचा कोर्स केला आणि आता वकिली करतो. 2 वर्ष माझे वकिलीचे झालेले आहेत. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. एक मुलगा माझा सिव्हिल इंजिनियर झालेला आहे, दुसरा MBA झालेला आहे आणि मुलगी आहे ती सुद्धा वैवाहिक जीवन जगत आहे. आता तिचं लग्न झालेलं आहे आणि मी आजोबा सुद्धा झालेला आहे. थँक्यू. नमस्कार, मैं जयप्रकाश सत्यनारायण फलो 1984 बैच में BCom के साथ किया मैंने. उसके बाद मैं और महाजन यहाँ से पूना CE करने के लिए गए. मैंने पूना में 6 महीने CE किया. उसके बाद मैं ट्रांसफ़र लेके बॉम्बे शिफ्ट हुआ. 1988 के अंदर मैंने CA कंप्लीट करके 88 के एंड में नांदेड़ में प्रैक्टिस स्टार्ट किया और तब से आज तक यहाँ इनकम टैक्स, ऑडिट, टैक्सेशन फील्ड के अंदर, कंपनी लॉ, 3 फील्ड के अंदर प्रैक्टिस कर रहा हूँ. आप सभी का सहकार्य है और ऐसे ही मिलता है. धन्यवाद. बेटी है जिसकी शादी हो चुकी है, वो CA CFA LLB कंप्लीट की है उसने. और एक बेटा है अभी 12th दिया है उसने. 12th के मेंस के अंदर ही स्कोर 99.86 और अभी एडवांस की तैयारी कर रहा है. थैंक यू. निर्मता, मेरा बाद में ससुराल में नीरू रख दिया गया. पहले मैं भसी थी, ना आई एम नीरू सहानी. आई एम ब्लेस्ड विथ 1 बेटी. मेरे पास एक बेटी है और एक बेटा है. बेटी मेरी जर्मनी में है, बेटा मेरा बेंगलोर में है. आई एम लिविंग वेरी हैप्पी लाइफ. थैंक यू सो मच. इनकी बहुत तकलीफ थी, मैं छोड़ के गाँव में आ गई. ही सिविल इंजीनियर. अभी तो वो कंसल्टेंसी कर रहे हैं और शेयर्स का भी थोड़ा देखते हैं. एंड सोशल सर्विसेज में उनका स्पेशल योगदान है. अल्कोहलिक एनोनिमस एक संस्था है जो ऑल ओवर इंडिया चलती है, उसमें हम दोनों सर्विसेज देते हैं. आप YouTube में कहीं भी इसके बारे में पढ़ सकते हैं और किसी को भी इस तरह की तकलीफ है तो वी आर ऑलवेज फॉर यू. थैंक यू सो मच. सोशल ड्रिंकर इज ओके. कहीं इट इज प्रूव्ड इन WHO alcoholism is a disease disorder
जो कि आँख खुलते से पीते हैं, ढक्कन खोलते हैं और बंद करना नहीं आता है, तो डैट इज़ अ डिजीज़। उस डिजीज़ के ऊपर हम काम कर रहे हैं और उस डिजीज़ को मैंने 15 साल सहा है। माई हस्बैंड वॉज एल्कोहलिक for 15 years. Now he is sober from 9 years. And this is a giving program as he is sober, and we are giving services to other people now to make them sober. Thank you so much. Sexual is allowed, 60 plus को तो बिल्कुल ही allowed है, और अगर disorder है, mismanagement है life में, तो you can call me anytime. My number is in the group. Thank you so much. मैं विजय लक्ष्मी अय्यर 1984 बैच पीपल्स कॉलेज से निकली हूँ और निकल कर डायरेक्ट मेरे को बैंक में सर्विस लग गई। मैं स्टेट बैंक ऑफ इंडिया में क्लरिकल पोस्ट पे लगी थी। बाद में मेरा प्रमोशन होते गया और अभी मैं रिटायर्ड हूँ, 1.5 साल हो गए रिटायर को। और मुझे 2 लड़कियाँ ही हैं और दोनों लड़कियों में एक लड़की बहरीन रहती है और एक बेंगलोर रहती है। मैं नाती पोती भी है, एक बड़ी वाली को लड़की है, छोटे वाली को लड़का है। थैंक यू। मी वंदना कुलकर्णी, आताची पूर्वा फडके, किर्लोस्करचे डीलर आहोत आम्ही। माझे मिस्टर शॉप बघतात, मला 2 मुली आहेत। मी शिक्षण सांगायचं राहिलं, M.Com LLB केलं, पण लॉची काही प्रॅक्टिस केली नाही। आणि मला 2 मुली आहेत, मोठी इंजिनियर आहे, MS केलं तिने US ला जाऊन, आणि आता 6 महिन्यापूर्वी मला नात झाली आहे। आणि छोटी मुलगीनी MSc केलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये आणि तिचं अजून लग्न व्हायचं आहे। ती इथेच माझ्याजवळ आहे आणि ती स्टडी पॉईंट आम्ही काढलेला आहे तो ती बघते। शिरीष नागापूरकरची मिसेस आहे मी, ॲडव्होकेट शिरीष नागापूरकर। आधीचं माझं नाव पूर्ण अंजली देशमुख आणि माझे मिस्टर ॲडव्होकेट आहेत नांदेडमध्ये। आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणांच्या ओळखीचे आहेत ते। आणि मी 86 पर्यंत M.Com केलं पीपल्स कॉलेजमध्ये। त्यानंतर माझं लग्न झालं, नंतर मला कॉलेजमध्ये मी जॉब केला, म्हणजे हरिकेतन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून जॉब केला मी। मला 2 मुली आहेत, मोठी मुलगी जी आहे ती LLB झाली, पण तिला नवरा मिळाला इंजिनियर। ती आता सध्या US मध्ये आहे, अमेरिकेमध्ये, राले नॉर्थ कॅरोलिना रालेमध्ये आहे ती। आणि नंबर 2ची मुलगी आहे ती औरंगाबादला, आमचा वकिली घराणा आहे, तिला पण तसं वकिली घराणा दिलं, ती पण तिचा पण लॉ झालेला आहे। ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख पण आहे औरंगाबादला, त्यांच्याकडे ती आहे। वी आर लिव्हिंग नाऊ नाईसफुल अँड जॉयफुल लाईफ। मी आणि माझे हजबंड दोघे इथे राहतो आम्ही। दोन्ही मुलीचे लग्न झालेले आहे, जबाबदाऱ्या सर्व संपलेल्या आहेत, ज्या काही होत्या सर्व जबाबदाऱ्या त्या पूर्ण पार पाडल्या आणि आता अगदी आनंदामध्ये जगत आहोत। थँक्यू सो मच। नमस्कार सर्वांना, माझं नाव राजीव पुंडलिकराव मिरजकर। मी पीपल्स कॉलेजमध्ये 85-86 ला M.Com फर्स्ट इयर सेकंड इयर 2 वर्ष होतो। मला 1986 मध्ये जेव्हा कॉलेज संपलं, लगेच मला आकाशवाणी केंद्रावर जॉब लागला। सांगलीला माझी आपण सुरुवातीला, त्याच्यानंतर नांदेडला केंद्र सुरू झालं 91ला। मी नांदेडमध्ये 91 पासून इथंच आहे आणि परवा सप्टेंबरला रिटायर झालो। आणि माझी मिसेससुद्धा आता आकाशवाणीवर निवेदित म्हणून काम करतात, कॅज्युअल अनाउन्सर आहे। ती सुद्धा 20-25 वर्षाला आकाशवाणीवर कॅज्युअल अनाउन्सर आहे। मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, दोन्ही मुलं कॉम्प्युटर सायन्सला इंजिनिअरिंग केल्यात आणि माझी मुलगी सुद्धा US ला आहे, पिट्सबर्गला राहते आणि मुलगा पुण्याला जातो। दोघांचे लग्न झालं। बाकी लोक जास्त लोकांजवळ परिचित आहे, 2 वर्षामध्ये असतात, 2 साल लागते। उसके बाद अभी हाँ नंतर बोल सकते। धन्यवाद। विनोद भुसारी, मी फक्त फर्स्ट इयरपर्यंत कॉलेजमध्ये होतो, नंतर प्रायव्हेट सर्व्हिस केलेली, इरिगेशनमध्ये 1.5-2 वर्ष होतो, नंतर बँकेत लागलो आणि आता बँकेतून रिटायर झालेलो आहे। मला एक मुलगी आहे, नांदेडला सेट आहे। सगळ्यांना मी संजीव सुधाकर कुलकर्णी, आवाज येतो? मी 84ला B.Com झाल्यानंतर वर्षभर मी CA करण्याचा प्रयत्न केला आणि तर पण मी करत होतो,
पण मेन टाईम मला एक जॉब आला NIC मध्ये. पहिला पोस्टिंग माझं श्रीरामपूरला झालं आणि तेव्हापासून मी NIC होतो. मागच्या जुलैमध्ये मी रिटायर झालो, जुलै 24मध्ये. सध्या कोल्हापूरमध्ये आहे वास्तव्याला. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो आता एका तिथे जॉबमध्ये आहे कोल्हापूरमध्ये. मुलगी पण बायोटेक इंजिनियर आहे, ती सध्या नाशिकमध्ये आहे, आपल्याला माहिती आहे. आणि सध्या रिटायर्ड लाईफ मी एन्जॉय करतोय. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. मी माधव किरणा महाजन. बिकॉम पीपल्स कॉलेज केल्यावर पुण्याला मी CA करण्यासाठी गेलो. आम्ही तेवढं गेलो. नंतर मग BMCCला मी MCOM केला. त्यानंतर मग CA झालो. प्रॅक्टिसच करतो, सांगलीला प्रॅक्टिस करतो. स्वतःची फर्म आहे, माधव कंपनी. आणि मला 2 मुलं आहेत, म्हणजे एक मुलगी मोठी, ती पण CAच आहे. ती बेंगलोरला ग्रॅज्युएटला आहे. मुलगा पण CA झाला आणि CA त्याचा आता लेवलची परीक्षा दिली 2 तासामध्ये. आणि तो ठीक म्हणजे माझ्याकडे मी जरी प्रॅक्टिस करत असलो तरी दोन्ही मुलं माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये काम करत नाही, ते दुसरीकडे सर्व्हिस करतात. आता पुण्याला स्थायिक. धन्यवाद. मी प्रबोध प्रभाकर देव. 11वीपासून BCom आणि नंतर पुढे कंटिन्यू MCOM 1986ला पासआउट झालो. 1986ला पासआउट झाल्यानंतर खरं म्हणजे 85-86ला आपण MCOM सेकंड इयरला असतानाच मी आपल्या इथल्या NSB कॉलेजमध्ये इन्शुरन्स या सब्जेक्ट करता इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होतो. 85-86ला असतानाच टीचिंग लाईनमध्ये तिथे तेव्हाच आलो. आणि मगाशी कॉलेजमध्ये खरं म्हणजे बोलायचं होतं, पण बराच वेळ झाला होता म्हणून बोललो नाही. अजून एक भाग्य मला असं चांगलं लाभलं की 86ला आपण MCOM झाल्यानंतर लगेचच 86-87मध्ये मी आपल्याच कॉलेजमध्ये BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला जवळपास 6 महिने शिकवलं पण आहे. म्हणजे पीपल्स कॉलेजलाच आपल्याच कॉलेजमध्ये 86 झाल्यानंतर इथे शिकवलं. पण त्याच दरम्यान आणि हे सगळं ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याचं श्रेय मी जर कोणाला देईन तर ते आपल्या जयंत जोशी सरांना देईन. या जयंत जोशी सरांमुळेच, कारण 85-86ला मी NSB कॉलेजला असताना तिथे काम केलं आणि त्या जागेवर सुनील नेरळकरला काम करायचं होतं. त्याला त्या जागेवर यायचं होतं म्हणून मग मला त्यांनी डिस्कंटिन्यू केलं आणि सुनीलचं सिलेक्शन झालं. आणि ज्या दिवशी सिलेक्शन झालं हे जयंत जोशी सरांना माहीत होतं. त्या दिवशी ताराबाईंकडनं त्यांनी निरोप पाठवला की उद्या कॉलेजला यायचं आणि सिनियर कॉलेजचे लेक्चर्स तुला घ्यायचे. तेव्हा भिलोंडे सर कुठलं तरी एका ट्रेनिंगला काहीतरी 3-4 महिने गेले होते आणि तू आता काही रिकामाच म्हणे, काही गरज नाही आहे. म्हटलं ये. म्हटलं बिलकुल. म्हणून मग ते 4 महिने मी तिथे काम केलं. दुर्दैव असं की ते काम करत असतानाच मी SBIची परीक्षा पास झालो होतो, रिटन एक्झाम SBIला. आणि त्याच दरम्यान पुढे 1 वर्षाकरताच्या पोस्टचे इंटरव्ह्यू होते आपल्याकडे पीपल्स कॉलेजला. आणि त्या इंटरव्ह्यूला गेलो मी. गोविंदबाई बसलेले, ताराबाई बसलेल्या. त्यामुळे कशाला येतो म्हणून, तू आला कशाला इंटरव्ह्यूला म्हणून. म्हटलं मॅडम असं काय करता. नाही म्हणत तुझं सिलेक्शन झालं ना म्हणे. म्हटलं सिलेक्शन नाही झालं, मी फक्त रिटर्न पास झाला, तू इंटरव्ह्यू व्हायचे आहे. पण तू सिलेक्शन झाल्यावर तू इथेच सुटणार म्हणे, 1च वर्षाची पोस्ट आहे परत, तू जाशील म्हणून तिकडे. म्हणून मग तिथे त्यांनी माझं काही सिलेक्शन घेतलं नाही. आता काय करायचं बाबा पुढे. तर मग मी 8 ते 9 महिने आपल्या इथे सिप्टा कंपनीमध्ये अकाउंट सेक्शनला काम केलं. 86-87 ह्याच पिरियडमध्ये सिप्टा कंपनीमध्ये अकाउंट्स असिस्टंट म्हणून मी लागलो. आपला कालिदास महागोळीकर तेव्हा होता. माझ्यानंतर त्याच्यानंतर विद्यापीठ तिथे लागला सिप्टामध्ये. आणि तिथे काम करत असतानाच टीचिंग लाईनमध्ये थोडंसं इंटरेस्ट असल्यामुळे SB कॉलेजला व्होकेशनलला जागा निघाली होती. तिथे इंटरव्ह्यू दिलेला होता आणि 1 फाईन मॉर्निंग आय गॉट अ टेलिग्राम फ्रॉम द कॉलेज, सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही जॉईन व्हा. इमिजिएटली सिप्टा कंपनी सोडली आणि डिसेंबर 87मध्ये मी SB कॉलेजला लेक्चरर म्हणून लागलो. त्यानंतर पुढे MPhil करण्याकरता ज्युनियर कॉलेजला लागलो. सिनियर कॉलेजला जायचं आहे आपल्याला, MPhil करायला पाहिजे म्हणून त्या दरम्यान 90मध्ये 89-90च्या वर्षामध्ये वेकेशनल म्हणजे सुट्ट्यांच्या काळातलं MPhilची सोय ही अमरावती विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ ह्या 2 ठिकाणी होती.
अमरावती विद्यापीठात प्रयत्न केला, तिथं झालं नाही, नंबर लागला नाही, कारण ॲप्लिकंट्स खूप होते अशात. सर्व्हिस करत असताना तुम्हाला एम.फिल करायचं असेल तर. फॉर्च्युनेटली नागपूर विद्यापीठामध्ये GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा या ठिकाणी मला एम.फिल करण्याचा चान्स मिळाला. आणि तिथली एक आठवण आपल्या सगळ्यांकरता म्हणून चांगली, ह्या 89ला मी जेव्हा एम.फिल करण्याकरता म्हणून वर्ध्याच्या कॉलेजला गेलो आणि तिथे मला समोर एक व्यक्ती दिसली. अरे म्हटलं, हे आपल्या अवस्थीचं 11वीला असताना आपल्याला ज्यांनी शिकवलं ते अवस्थी सर, हे फक्त 11वी त्या वर्षापुरतेच आपला कॉलेज. आश्चर्य याचं वाटलं की मला पाहायला म्हणजे अरे देव, तू इथे कसा काय आलास. म्हणजे 11वी नंतरची भेट त्यांची माझी कुठे, ती वर्धा कॉलेजला, आणि ती 89 मध्ये. आणि त्यांनी ओळख म्हणून असं आहे. तेव्हापासून आम्ही परत कॉन्टॅक्टमध्ये आलो. एम.फिल झालं. त्याच्यानंतर 2004 मध्ये मी PhD करता रजिस्ट्रेशन केलेलं होतं 98ला. चान्स मिळाला मला मुंबई विद्यापीठामध्ये जाण्याचा. 2004 ते 2006 हे 2 वर्ष मी माझ्या पूर्वीच्या पोस्टवर लीन ठेवला. क्लेम, आमच्याकडे लीनची प्रोसिजर आहे, तो क्लेम ठेवला. आणि हे 2 वर्ष मुंबई विद्यापीठामध्ये कॉमर्स डिपार्टमेंटला मी लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे. फक्त आता पुढे नंतर लग्न झालेलं होतं. मला 2 मुली आहेत, 2 लहान मुली. माझी मिसेस ती पण सर्व्हिस करते, ती पण लेक्चरर आहे इंग्रजीची. आपल्या साहित्यामध्ये मला माहीत असेल तर डॉक्टर प्रभाकर मांडे हे नाव मराठी साहित्यातलं आहे, ते माझे सासरे. तिने MA इंग्लिश केलं. नंतर देवगिरी कॉलेजला औरंगाबादला ती लेक्चरर म्हणून लागली तिथे. माझी जवळपास अंदाजावर सर्व्हिस झालेली. मुंबईला लागलं, अजून 15-16 वर्ष काढायचे बाबा, म्हणून तिथून रिझाईन करून परत कॉलेजला, ज्युनियर कॉलेजला जॉईन झालो. हेही डोक्यात प्लॅन होताच पुढचा, कारण आपल्या कॉलेजला सिनियरची जागा निघणारच आहे. त्याप्रमाणे सिनियरला आलो आणि सरस्वती महाविद्यालयामधून आता पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होईल. एप्रिल 2024ला प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी निवृत्त झालो. 2 मुली आहेत. मुलीचं लग्न झालं आहे, मोठ्या मुलीचं. तिने MSc बायोटेक्नॉलॉजी केलं, PhD केलं. आणि आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे पुण्याची, तिथे ती सिनियर रिसर्च असोसिएट म्हणून काम करते. धाकटी मुलगी जी आहे तिने BA केलं पुण्याच्या SP कॉलेजमधून. आणि त्याचं पॅशन होतं की नाही, मला PG करायचं तर बाहेर करायचं. मग तिने UK मध्ये MA इंग्लिश लिटरेचर केलं. आणि आता 5 इयर्स तिथे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, तिथल्या एका शाळेमध्ये हायर लेवल टीचिंग असिस्टंट म्हणून ती आता रिसेंटली जॉईन झालेली आहे. सो नाव एन्जॉईंग द रिटायर्ड लाईफ. थँक्स अ लॉट. येथे जमलेल्या 60 ते 64 वयोगटातील माझ्या तरुण आणि मुंब्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या वयाची संख्या वाढल्यामुळे आपलं वय मोजण्यात येते, पण आपल्या सर्वांचे मने इतके तरुण आणि टवटवीत दिसतात, त्याचं काय आहे बघा. मी नीलकंठ उर्फ कुमार कुलकर्णी. 84 नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी लगेच नांदेड जिल्हा न्यायालयात लागलो. नांदेड जिल्हा न्यायालयात लघुलेखक म्हणून 35 वर्षाची सेवा केली. 2020ला निवृत्त झालो. मला 2 मुलं, 1 मुलगी आणि 1 मुलगी, दोन्ही विवाहित आहेत. मुलगी आणि जावई माझे पुण्यात असतात, दोघे इंजिनियर आहेत. मुलगा माझ्यासोबत असतो, मी त्याच्या व्यवसायात नांदेडला मदत करतो. निवृत्त लाईफ आपली आनंदाने जगत आहे. नांदेड, आम्ही श्यामनगर, नांदेड. नमस्कार, मी विद्याधर गंगाधर कापूरकर. मी M.Com करता नारायणराव भालेराव हायस्कूलमध्ये अकाउंट म्हणून सर्व्हिस केली. आणि तिथून 11-12 महिन्यानंतर मी प्रमोद सिट्टामधून निघाला आणि मी तिथे जॉईन झालो स्टोअर डिपार्टमेंट. तिथं 12-14 वर्ष मी सर्व्हिस केली. पण तिथे काही युनियन प्रॉब्लेममुळे आम्हाला निघावं लागलं. मग मी DP सावंतकडे TVSमध्ये काही वर्ष जॉब केला आणि नांदेड सोडायच्या तयारीत होतो मी. पण DMPमुळे मी काही नांदेड सोडलं नाही. आणि ते शिवा ग्लोबल ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये मी कॅशियर म्हणून जॉईन झालो. आणि गेल्या मे 24मध्ये मी रिटायरमेंट घेतली. मला मोठी मुलगी आहे आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी M.Tech झालेली आहे आणि ती सर्व्हिस करते. आणि मुलगा जो आहे आता 2 वर्ष झाले, तोही IT इंजिनियर झाला आहे आणि तोही सर्व्हिस करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी दुर्गादास मालेगावकर उर्फ बंधू.
फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पीपल्स कॉलेजलाच केलं आणि 84 पासआउट झाल्यानंतर लागलीच ऑक्टोबरमध्ये मी ग्रामीण बँकेमध्ये लागलो होतो. परंतु शेती करायची आणि त्यावेळेस कन्सॉलिडेटेड सॅलरी फक्त 250 रुपये होती आणि मला गावाकडून हाट्याला जाण्या येण्याला 400 रुपये लागत होते. त्याच्यामुळं तिथे काही मन लागलं नाही आणि नोकरी सोडून मी तेव्हापासून पूर्ण फुल टाईम शेती करतो. राहणं माझं वास्तव्य माझ्या गावालाच असते. मला एक मुलगा आणि मुलगी आहे, दोघंही विवाहित आहे. दोघंही कॉम्प्युटर सायन्सचे इंजिनियर आहे. मुलगा पुण्याला असतो आणि मुलगी मुंबईला असते. मुलाला मुलगी झालेली आहे, आजोबाचे सुख लागलेलं आहे, मुलीचं यावर्षीच लग्न झालेलं आहे. धन्यवाद. सर्व वर्ग मित्रांना नमस्कार. मी उल्हास दिगंबरराव महाजन. 1984ला BCom झालं. 84लाच मी प्रिंटिंग प्रेस टाकली. त्यावेळेस प्रिंटिंग प्रेस मुद्रणालय म्हणत होते आणि त्याच्यामध्ये 1984ला मी व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर 85-86ला MCom केलं. MCom झाल्यानंतर LLB केलं. पण मला काही प्रॅक्टिस करायची गरज पडली नाही किंवा नोकरीचे प्रपोजल येऊनसुद्धा मला काही करता आले नाही, काही अडचणी नाही. व्यवसाय 1984ला सुरू केला. आज तागायत चालू आहे. 40-41 वर्ष झाली. ऑफसेट प्रिंटिंगचा व्यवसाय आजही चालू आहे आणि मागील 10 वर्षापासून श्री वासवी टूर्स नावानं टूर्स कंपनी चालू केलेली आहे. ती सुद्धा खूप छान पद्धतीने चालते. ऑल इंडिया, नेपाळ, भूतान, अंदमान अशा ठिकाणी माझ्या सगळ्या टूर्स चालू आहेत. एक मुलगा आणि मुलगी आहे. दोघांचे लग्न झालेले आहेत. मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर ग्रुप लीड करते, पुण्यामध्ये आहे. तिला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे पण तो माझ्या व्यवसायातच आलेला आहे. त्यालाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर अशा प्रकारे छान पद्धतीने जीवन सुरू आहे. या सर्वांनी रिटायरमेंट घेतली पण आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला रिटायरमेंट हा विषय फार कमी येतो. आजारी पडलं तरच रिटायरमेंट, त्याच्याशिवाय रिटायरमेंटचं काम नाही. व्यवसाय आहे आणि तो चांगल्या पद्धतीने चालतो. त्याच्यामुळे जोपर्यंत लोकांचा प्रतिसाद आहे तोपर्यंत काम करत राहायचं अशी जीवनशैली स्वीकारलेली आहे आणि ती आनंदाने स्वीकारलेली आहे. तर या सर्वांचे आभार. धन्यवाद. बच्चे मेरे गधे के बच्चे इस माहौल का बढ़िया बढ़िया माहौल है. भैया यार उसके लिए थोड़ी बोल रहा हूँ, मैं तुम्हारे लिए बोल रहा हूँ. आपको आपसे हाँ ऐसे 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 सभी स्वस्थ हैं, किसी को कोई रोग नहीं. और आज की व्यवस्था ऐसी है कि जहाँ लोग हैं वहाँ पंखे नहीं और जहाँ पंखे हैं वहाँ लोग नहीं. हाँ इंट्रोडक्शन दिस वॉज द पॉइंट ऑफ माई इंट्रोडक्शन. मैं एक कवि हूँ इसलिए जो भी शुरुआत करूँगा मैं कवियों से करूँगा. ये मेरा इंट्रोडक्शन. माय नेम इज प्रकाश. मेरा नाम प्रकाश है. माझा नाव प्रकाश आहे. प्रकाश निबंधास ज्ञानचंद सुयोगल लालचंद जेठानी निहालानी. इंट्रोडक्शन देतो मी संपूर्ण देतो. हाँ मला माझी 7वी पिढी मला आठवण आहे, माहीत आहे मला. आगे का जो बोला किसी और के बारे में गलत बोल सकते हैं आदमी, अपने पूर्वजों के बारे में कोई गलत नहीं बोलता. वो DNA होता है हमारा. हाँ क्या बोलो साहब, वो DNA होता है हमारा. हाँ तो राइट बिल्कुल. 1984 जो कि मेरे जीवन का अत्यंत महत्वपूर्ण जो बैच है वो सब आप लोगों के साथ जो वक्त मैंने बिताया था बस उन्हीं की याद से जीवन में जितनी भी कठिनाई आई उन सारी कठिनाइयों को मैंने हराया. क्यों हराया? क्योंकि वो जो 84 बैच के जो लोग थे, जो मज़ा, जो पढ़ाई, जो लुत्फ, जो सेटिस्फैक्शन उस समय में हमने किया बस वो काफ़ी है हमारे बाकी ज़िंदगी के बीतने के लिए. क्या आप सब इस बात से सहमत हैं? यस. तो वो सुनहरा वक्त था और सुनहरे वक्त जो होते हैं कहते हैं कि आदमी अगर पुरानी बातें, अगर आप पुरानी रोटी फोटो देखेंगे तो आपको हंसी आती है, मगर पुराने हंसते हुए फोटो देखेंगे ना आपको रोना आएगा, क्योंकि अब हम ऐसा हंस नहीं सकते, है ना.
बिल्कुल हमें उन बातों पे रोना बिल्कुल नहीं है, बल्कि उन चीज़ों को और भी उजागर कैसा कर सके, और भी उजागर। इसलिए भाई दिल में जितनी भी मैल है सब निकाले हुए हों, तो इंट्रोडक्शन दीजिए। दिल में जितनी भी मैल है सब निकाले हुए हों, बस एक छोटा सा बच्चा दिल में पाले हुए हो, उम्र चाहे कितनी भी हो, अपने दिल में अगर हम छोटा सा बच्चा पाल के रखें ना, तो आदमी किसी भी उम्र में हो हमेशा हमेशा मस्त होता है ना। मुझे मालूम था आप लोग हंस रहे होंगे, मैं बच्चे की तरह वो कुछ नकाब पहन कर आया था, मगर वो मेरे बचपने का एक भाग था। और मुझे मालूम है हर किसी के अंदर होता है वो, कोई शर्म के मारे कर नहीं पाता है, और कोई क्या कहेंगे लोग। सर अभी लोगों से कोई मतलब नहीं है, हमें अपनी खुशी से मतलब है। आपको जिस चीज में खुशी मिले बस आप खुश रहो। हाँ, इंट्रोडक्शन आगे है। ओके। प्रेजेंटली आई एम ए टीचर, मैं पढ़ाता हूँ अभी मैं स्वामी रामानंद तीर्थ पहले पढ़ाता था। नहीं, मैं जब पढ़ता था जब भी पढ़ाता था। हाँ, हालांकि बिल्कुल मालूम पास नकल मार के होता था, मगर मैं पढ़ाता था, है ना। तो अभी फिलहाल मैं स्वामी रामानंद तीर्थ पढ़ाने के और एक खासियत ये है जी कि ऑफिशियली नकल मारते हुए आप पढ़ा सकते हो। बिल्कुल ठीक है, तजुर्बे है बिल्कुल। नकल अभी ओपन हो गया पूरा। अभी प्रश्न ही हम ऐसे जटिल पूछते हैं कि जो पढ़कर आया है वही उसके उत्तर दे पाता है, नकल वाला नहीं दे सकता। आपको अभी प्रश्न जो है एनालिटिक जो क्वेश्चंस है ना, वो सिस्टम आ गया है। तो एनालिटिक आप एनालाइज नहीं कर सके किसी चीज़ को, आप कॉपी कर सकते हैं, अगर आपको एनालाइज करो भाई कॉजेज ऑफ पॉवर्टी एंड हाउ ईच एंड एवरी कॉज इज रिलेटेड विद ईच अदर, ये एनालिसिस है। बच्चों को कॉजेज ऑफ पॉवर्टी वो नकल मार देगा, अनएम्प्लॉयमेंट, ओवर पॉपुलेशन, बट हाउ दे आर रिलेटेड टू ईच अदर, ये एनालिसिस है। तो अभी जो है एनालिसिस हो जाएगा, है ना। हाँ, सर ये पूरा इंट्रोडक्शन ही है, ये पूरा इंट्रोडक्शन ही है। क्या दिए लगाए बाद में, क्या दिए लगाए बाद में, नहीं दिए ऐसी बातें याद दिला रही है, और अल्लाह का कभी और जाग जाए। आई नो अभी इसके बाद एक और सेशन है, तो सभी का इंट्रोडक्शन हो चुका है, और मेरा इंट्रोडक्शन यही है। प्रकाश हूँ, हाँ, सूर्य प्रकाश होगा। हाँ, सूर्य प्रकाश है, जय प्रकाश है हमारे। हाँ, मेरे दो बच्चे हैं, लड़का और लड़की। मेरी लड़की वही रहती है, कंप्यूटर इंजीनियर, और प्रोजेक्ट मैनेजर है। मेरा लड़का बिजनेसमैन है, वो बिजनेस देखता है, गवर्नमेंट का मेरे छोटा सा शोरूम है, वो संभालता है। बाकी बहू है मेरी, बहू एसजीएस कॉलेज में कॉन्ट्रैक्ट पर पढ़ाती है वो, और दो पोते हैं। ये इंट्रोडक्शन, ये जो पोते होते हैं ना, वो दादाजी के पोते जो होते हैं ना, वो दादा के पहले दोस्त होते हैं, और दादा जो होता है वो पोतों का आखिरी दोस्त होता है। तो आपकी श्रृंखला में और दो दोस्त मेरे बड़े हैं, वो मेरे पोते हैं। बस उनके साथ बहुत आनंद से रहता हूँ। ऊपर वाले ने कुछ छीना है तो दिया भी बहुत है, ऐसा है, ठीक है। बाकी आप दोस्तों की कमी थी वो आज पूरी हो गई है। कुछ दोस्त हैं यहाँ पर, मिलते रहते हैं, मैं हूँ, डिम्पी है, ओम है, रंजीत है, हम सब अक्सर मिलते हैं। जो दूर हैं, तो आप लोग जैसा प्रमोद है, टच में रहता है। बाकी आजकल व्हाट्सएप का ज़माना है, तो व्हाट्सएप पे तो हम एक दूसरे के संपर्क में हैं ही, है ना सर। और विजय है, कभी भी जाते हैं वजीराबाद से तो बिल्कुल मेरे पास रुकेंगे। तो वो अटैचमेंट अभी भी है, लेकिन आज जो पूना से, औरंगाबाद से जो दोस्त आए हैं, तो उनका विशेष आभार है, क्योंकि भाई दूर से एक चीज़ खींच कर लाई है आपको, और वो चीज़ है हमारे ग्रुप के स्नेह
मजे लिए थे उसकी आज बर्फी इंदौर से आई है, मंजू यूएस से आई है, यूएस से आया क्या तो बिल्कुल बहुत अच्छा लगा, बहुत ही अच्छा लगा। और अपने यार आदमी क्या होता है कि दोस्त जो होते हैं ना, दोस्त जो होते हैं रमेश, अगर समझो किसी चीज में मजा आ रहा है तो फिर मजा नहीं दो। नहीं एक थोड़ा मेरा होने के बाद मेरा तो क्या होता ठीक है। ज्यांना आपले दोस्त गेलेले आहेत, आपले टीचर्स जे गेलेले आहेत त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया आधी गंभीर होऊ. आणि ज्यांना जे गेलेले आहेत आपल्या ओळखीचे होते, आपल्याकडे ते सगळ्या मानवाचे ते आपल्याला नाही आहे. आता सगळे जे गेलेले आहेत सगळ्यांना माहीत असणारच अशी ती गोष्ट नाही आहे. पण ज्यांना जे माहीत आहे त्यांनी आपण त्याच्याबद्दल थोडी दोन भावना व्यक्त करावा. आपण सगळ्यांचं मिळून एक 2 सेकंड आपण श्रद्धांजली वाहूया. त्यातला पहिला मला जे माहिती आहे ते आपले जयंत जोशी सर आपल्या सगळ्यांना शिकवलेले आहेत. ते नंतर विद्यापीठात मोठ्या पदवीवर त्यांनी काम केलेलं आहे. जयंत जोशी सरांनी माझेसुद्धा सहकारी म्हणून माझ्यासुद्धा सोबतसुद्धा विद्यापीठामध्ये काम केलेलं आहे. MBAला या सगळ्या गोष्टी माझ्यासुद्धा एका कमिटीवर सरांचं हे होतं. त्यांनी त्यावेळेस मला गौरवलं होतं. तर सरांचं आठवण मला अशी येते की सर तल्लीन होऊन जायचं वाचण्यामध्ये. एकदा विषय साधला तर कुणीही वर्गामध्ये काही जर काही करत असेल किंवा वेगळं वागत असेल तर त्याच्याकडे सर लक्ष द्यायचे नाही. कंटिन्यू सर बोलत राहायचे, इन्व्हॉल्व व्हायचे पूर्ण त्याच्यामध्ये. तर ते एक सरांचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सर जेवढं गंभीर असायचे तेवढेच विनोदही फार करायचे. विनोदामध्ये सरांचा कोणी हात धरत नव्हतं. प्रत्येक वेळेस विनोद क्रॅक करायचे आणि पुढचं वातावरण कसं थंड होईल, पुढचं वातावरण कसं सुसह्य होईल अशा पद्धतीने ते राहायचे. त्यामुळे सरांबद्दल आपण त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांबतो. अजून कुणी जर माहीत असेल तुम्हाला, आपल्या मित्र असतील किंवा टीचर्स असतील तर त्यांनी येऊन इथं उभा राहावा. आपल्या सगळ्यांना माहीत असेल आपल्या विद्यापीठातलं म्हणजे ज्याला आपण पायाभरणी म्हणतो ती कुठून झाली असेल तर MBA सुरू करण्यापासून. तुमच्यापैकी किती जणांना कल्पना माहीत नाही, पण इथल्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये एक रूम होती. त्या रूममध्ये एका हे MBAचं सब सेंटर पहिल्यांदा सुरू केलं आणि ते सुरू करण्यामध्ये सगळ्यात पुढाकार जर कोणाचा असेल तर तो जयंत जोशी सरांचा. त्या दृष्टीने आणि जयंत जोशी हे असं व्यक्तिमत्व होतं की भारतातलं कुठलंही विद्यापीठ असू द्या, भारतातलं कुठलंही विद्यापीठ असू द्या, त्या प्रत्येक विद्यापीठाशी त्यांचं असोसिएशन होतं. म्हणजे मुंबई विद्यापीठ असेल, राजस्थान असेल, या सगळ्या विद्यापीठ म्हणजे इतका युनिव्हर्सली पॉप्युलर अकॅडमिशियन हा मी तरी माझ्या पाहण्यात नाही. कुठल्याही विद्यापीठामध्ये जाऊ द्या, कुठलीही ओळख असू द्या, तो माणूस त्या ठिकाणी जाणार, भेटणार, बोलणार, त्यांना स्वतःलाही बोलावलं जायचं, तेही इतरांना बोलवायचे. आणि मगाशी जसं सांगितलं की मला शिक्षण केंद्रामध्ये आणण्याचं काम हे जयंत जोशी सरांनीच केलं. आणि मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा जे सिलेक्शन झालं त्याच्या मागेही जोशी सरच होते हे मला तिथे गेल्यानंतर कळालं. इंटरव्ह्यू असताना समोर पाहिलं तर जोशी सर त्या कमिटीमध्ये बसलेले, म्हणजे मुंबई विद्यापीठाची इंटरव्ह्यू कमिटी चालू आहे, सिलेक्शन चालू आहे. आणि तिथेही आणि त्यांच्याकडे बातमी जर कळाली मला की तुझं सिलेक्शन मुंबई विद्यापीठात झालं बरं का म्हणून. म्हणजे अशा आपल्या विद्यार्थ्यांना प्रमोट करणारे, पुढे आणणारं असं हे व्यक्तिमत्व. दुर्दैवाने ते फार लवकर आपल्यातून गेले. इन सर्व्हिस त्यांचं यावं झालं की अशा पद्धतीने त्यांना मला अनुभव आठवतोय. अकाउंट शिकवायचं विनोद सर. तर मला आठवते की एकदा त्यांच्या लेक्चरमध्ये आपण एक कसं असतं आपल्या अकाउंटमध्ये कोणताही नवीन टॉपिक जेव्हा शिकवायचं तर त्यामध्ये सुरुवातीचे जे लेक्चर असतात ते फार महत्त्वाचे असतात. सुरुवातीचे म्हणजे 1-2 दिवसाचे असतात, ते बेसिक असतात. ते शिकवल्याशिवाय पुढचं काही जमत नाही. आणि त्या दिवशी त्यांच्यासाठी बहुतेक नवीन टॉपिक सुरू करणार आहे मी आणि सर्व प्रेझेंट असं सांगितलं होतं. पण काय त्या काळामध्ये आपले एज असतात त्यामुळे आपलं एक 5-6 जणांनी ते आपले उत्तर देते आणि तो ड्रॉप केला. आणि बाहेर आणखी काहीतरी आपल्या गप्पावर ड्रॉप कॅल्क्युलेटर वगैरे असं काहीतरी त्या वेळामध्ये असं केलं. आणि नंतर दुसऱ्या नेक्स्ट डेला जेव्हा मी क्लास जॉईन केला तर त्यांनी सगळ्यांना उत्तर
कळलं की म्हणजे तो अनुभव मी तेव्हा एक्सपिरियन्स केला, अनुभव केला की खरोखर तेव्हा दिसलं आपल्याला राबवलं की आपल्यापर्यंत पहिलं आपलं की मला दिसते आपल्याला बाहेर काढलं किंवा राबवलं. ही त्याच्याबद्दलची मला खरंच खूप मला युनिक गुण झाले तेव्हा शेअर करायचं ते सगळ्यांसोबत शेअर केलं. आय एम सॉरी. पहिली माफी मागतो रणजितची आणि सगळ्या मित्रांची. मी मागे पडलो होतो आणि मागेच पडलो होतो आणि नंतर कन्फ्यूज होऊन इथेच फिरत होतो, त्यामुळं मिळालं. आपल्याकडे आत्तापर्यंत ज्यांचे परिचय झाले ऐकले, मी तिकडे ऐकले, इथे थोडासा तुम्ही मिस झालो होतो. पण त्यात असं कळलं की सायन्स सोडून आलेले बरेच जण आहेत, त्यामध्ये मी एक आहे. आणि सायन्स सोडून आलेले म्हणजे सायन्समध्ये अपयशी झाले, कॉमर्सला आले. आता कॉमर्समधून अपयशी झाल्यानंतर आर्ट्सला कोणी गेलं नाही, त्यामुळे आपण सध्या यशस्वी आहोत असं म्हणायला हरकत नाही कॉमर्स. त्यामुळं कॉमर्समध्ये आपण यशस्वी असा प्रवास केलेला आहे. मी सायन्स सोडून मी नेताजी सुभाषचंद्र बोसच्या सायन्सचा विद्यार्थी, मग कॉमर्सला आलो. आणि सर थँक्यू, मला आपण आठवण करून दिली. माझं नाव प्रशांत कुलकर्णी. सायन्स सोडून आल्यानंतरचा पुढला प्रवास, 12वी कॉमर्सला आलो. पीपल्स कॉलेज, आपली सगळी मित्रमंडळी आणि सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन होतं ते युथ फेस्टिवलला, नाटकाला जाण्याचं. कारण नाटकाच्या याच्यामध्ये आम्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये नाटक आणि इतर याच्यामध्ये. आणि त्यानंतर या 3-4 वर्षाचा प्रवास, 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशा 4 वर्षाचा प्रवास करत, त्यावेळी आता बऱ्याच जणांच्या बोलण्यातून असंही आलं की कॉमर्स झाल्यानंतर आपल्याला CA व्हायचे, आपल्याला ICWA करायचे, असे ठराविक 2-3 म्हणजे हे समोर असायचे. पण माझ्यासमोर CA किंवा ICWA असं कुठलंही ध्येय नव्हतं. माझ्यासमोर एकच ध्येय होतं की मी आफ्टर BCom लॉ करणार आहे आणि लॉ कॉलेजलाच ॲडमिशन घेणार आहे. हे मी BComच्या सेकंड इयर पासून ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे BComच्या म्हणजे BCom पास केल्यानंतर मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली. पुढले 3 वर्ष लॉ झालं. त्यानंतर साधारणतः 6 वर्ष वकिली केली नांदेडमध्येच आणि 6 वर्षानंतर 1995 मध्ये न्यायाधीश म्हणून माझी निवड झाली. पुढला 29 वर्षाचा माझा न्यायाधीश म्हणून असलेला प्रवास, जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून मी निवृत्त झालो. लगेचच पुन्हा 2 महिन्यानंतर हायकोर्टानं पुन्हा मला पुण्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश याच पोस्टवरती दिलेले. सध्या गेल्या 1.5 वर्षापासून मी तिथं काम करतोय. आता आणखी ऑक्टोबरपर्यंत माझा टेन्युअर आहे. पुढे ईश्वराला धन्यवाद. 2 मुली, 1 मुलगा. दोन्ही मुलींचे लग्न झालेले. मोठी मुलगी माझ्याच फील्डमध्ये लॉमध्ये आहे, प्रॅक्टिस करते पुण्यामध्ये. आणि नंबर 2ची मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, ती सुद्धा कंपनीमध्ये नोकरी करते. मुलगा BE झाल्यानंतर MS करण्याकरता आता जर्मनीला गेलेला आहे. एक नात आहे, मी आजोबा झालेलो आहे. धन्यवाद. संजय कुलकर्णी. BCom झाल्याच्यानंतर MSW झालं. मला तसा पाहिजे तसा उपयोग झाला नाही. फक्त BCom या बेसवरती आज कसं हे केलं, BCom बेसवरती मी अकाउंट ऑफिसर प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करून मुंबईमध्ये स्थायिक झालो. तिथून 17 वर्षाच्या नंतर संभाजीनगरला आलो. संभाजीनगरमध्ये 25 वर्ष झालं मी आता तिथे आहे आणि तिथं सुद्धा स्थायिक झालं. आणि आता मी सध्या 2 वर्षापासून पुण्यामध्ये वास्तव्य करतो.
आणि फॅमिली बॅकग्राऊंड, माझी मिसेस हायकोर्टामधून पेन्शन ऑफिसर म्हणून रिटायर झाली आणि मला एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे. आता परवा तुम्हाला 24 जानेवारीला नातू झाला आहे. ती CA आहे आणि त्या दुसरा मुलगा माझा आता म्हणजे 3 वर्षापूर्वी तो सुद्धा CA झाला आहे. तो KPMG सर्व्हिस आहे आणि त्याचं लग्न व्हायचं आहे अजून. आणि मी आजोबा जोशी. मी प्रथम पहिले सायन्सला होतो, सायन्स करून कॉमर्सकडे आलो. सुरुवातीला आता सायन्स नाही मला हे झालं त्यामुळे कॉमर्सकडे आलो. पण कॉमर्सला पण वाटलं की काय म्हणून मी मराठी मीडियममध्ये होतो. किंवा आपलं इथेही हे व्हायला नको काही, म्हणून मराठी मीडियम घेतलं आणि चांगलं हे झालं. पुढे मी पूर्ण BCom केलं. त्यानंतर मग मी एप्रिल 84 आपण पास झाल्यानंतर पुढे मुंबईला गेलो. मुंबईला मी मग कंपनीमध्ये सर्व्हिस केली पडलं आणि त्याचसोबत DBM केलं. कंपनीमध्ये 3 वर्ष सर्व्हिस होती माझी. त्यानंतर मग कंपनीतनं परत नांदेडला सिप्ता कोटेड स्टील्स लिमिटेडमध्ये सर्व्हिस होऊन परत तिथे आलो. तिथे 3 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये मी सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणून लागलो आणि नंतर रिटायरमेंटमध्ये सोशल वेलफेअर ऑफिसर म्हणून रिटायर झालो. असा माझा मुंबई नांदेड प्रवास झाला. मला एक पत्नी आहे आणि एक मुलगा आहे. सर्व सिरियस होते म्हणून जरा सांगितलं. मुलगा आहे आणि माता मला नात पण आहे, त्यामुळे मी आजोबा झालोय. माझा मुलगा पुण्यातच सर्व्हिसला असतो कंपनीमध्ये. थँक्यू. नमस्कार. गुड आफ्टरनून. माझं नाव आहे किरण भोंसले. मी शिवाजीनगरला राहतो आणि BCom केलं. पण BCom करत असताना माझ्याकडे ध्येय काही नव्हतं की पुढं काय करायचं. तुम्ही जर बघितलं असेल तर नांदेडमध्ये 84-85 या काळामध्ये आपल्याला अवेअरनेस तेवढा नव्हता की पुढचं भवितव्य आपलं काय असायला पाहिजे. पण बऱ्याचशा काही मुलांकडे भवितव्य होते, ध्येय होते आणि त्यांनी ठरवलेलं होतं की मी पुढे BCom नंतर हे करणार आहे. जसं प्रशांतने सांगितलं, असे बरेचसे लोक आहेत. काल मी अजयशी बोलत होतो तर अजयने मला सांगितलं की BCom झाल्यानंतर मी हे केलं ते केल्यानंतर एक टर्निंग पॉईंट आला आणि त्या टर्निंग पॉईंटमध्ये अजयचा ग्राफ एकदम वर निघून गेला. ठीक आहे, तर असा टर्निंग पॉईंट माझ्यामध्ये पण आला होता. मी तबला शिकत होतो अण्णासाहेब गुरुकारांकडे आणि तिथे मी जवळपास 5 ते 6 वर्ष तबला शिकलो. एक थोडीशी इथल्या नांदेडच्या ह्याच्याप्रमाणे माझी एक लेवल वर आली होती आणि माझं असं डोक्यामध्ये होतं की मी फक्त तबला शिकणार आहे आणि तबल्यामध्येच करिअर करणार आहे, मला दुसरं काही करायचं नाही. त्याच्यामुळे माझं 1 वर्ष 12वीचं निघून गेलं. मी 84ला 11वीला तुमच्याच बरोबर आलो होतो. आता आपलं सगळं संपलेलं आहे. आपण आता वृद्ध हे झालेलं आहे, रिटायर झालेलं. ते वर्ष गेल्यानंतर 1 वर्ष गेलं, मी 85ला पास झालो. त्याच्यानंतर मी गेलो होतो ह्याच्याकडे एक दिवशी की पुढं काय करायचं माहीत नव्हतं. रणजितला विचारलं, रणजित म्हणला मी बिलीफ करणार आहे. तुम्हाला बिलीफ पण काय आहे हे माहीत नव्हतं, अजिबात माहीत नव्हतं. पण काही माझे मित्र होते जे मुंबईला होते. MSW करायचं आहे डोक्यामध्ये, काही मित्रांच्या ह्याच्यामुळे विचार आला होता. पण मुंबईला आपण MBA करावं असं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि तिथे अंबुलगेकर म्हणून होते आपल्या कॉलेजचे होते, प्रशांत अंबुलगेकर आणि कळसकर, सुरेश कळसकर यांनी परळला एक इन्स्टिट्यूट आहे, महाराष्ट्र लेबर इन्स्टिट्यूट म्हणून. त्या ठिकाणी 2 वर्षाचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ट्रेड युनियन, इंडस्ट्रियल रिलेशन्स या ह्याचा 2 वर्षाचा MBAचा कोर्स आहे. त्याच्यात फक्त 50 लोकांचं हे होतं. मी जेव्हा इथे मित्रांमध्ये सांगितलं की मी मुंबईला जाणार आहे, ते करणार आहे, तर बऱ्याच लोकांनी मला ट्रोल केला, अरे तुला इथे काहीच येत नाही, तू तिथे काय करशील, तुला इथे MSWला जरी मिळाला तरी खूप आहे. तरी म्हणलं आपण प्रयत्न करून बघावा. मी गेलो, माझं तिथे सिलेक्शन झालं. तिथे MBA केल्यानंतर मी कॉर्पोरेटमध्ये गेले 88 पासून 1998 पासून मी आत्तापर्यंत बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काम केलं. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला. आत्ता मी सध्या एक इटालियन कंपनी आहे, करारो इंडिया लिमिटेड म्हणून, ट्रॅक्टरची ट्रान्समिशन बनवते, 1 क्लास कंपनी. त्या ठिकाणी 20 वर्षापासून मी हेड म्हणून काम करतो ह्युमन रिसोर्समध्ये. 2020 साली मी रिटायर झालो, पण कंपनीने मला 5 वर्षाचं एक्सटेन्शन देऊन अजून तिथे ठेवलेलं.
आणि ही एक गोष्ट अशी आहे की जनरली कॉर्पोरेटमध्ये एक्सटेन्शन्स मिळत नाही. मी अजूनही तसं प्रशांतला एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि तो ऑक्टोबरपर्यंत काम करणार आहे. माझं पण एक्सटेन्शन सप्टेंबरला संपतं. त्याच्यानंतर कदाचित मी रिटायर होईल किंवा अजून 2 वर्ष ते मला देतील. हा झाला माझा प्रवास. मी पुण्यात राहतो. मला 2 मुलं आहेत. ते ट्विन्स आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघंही ग्रोनअप आहेत. मुलींनी BE केलं. BE कॉम्प्युटरमध्ये करून ती US ला गेली. त्या ठिकाणी तिने MS केलं आणि MS करून ती इंटेल कॉर्पोरेशनमध्ये काम करते. तिचं लग्न झालेलं. तिचे जे मिस्टर आहेत त्यांनी पण तिथेच MS केलं आणि ते मेटामध्ये काम करतात. काल मी बोलत असताना पहिले मला म्हणाले की त्यांचं जावई पण त्याच ठिकाणी काम करतं. माझा मुलगा सिम्बायसिसमधून त्यांनी मास्टर्स केलं कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये, पण त्याचा सब्जेक्ट होता सिस्टम सिक्युरिटी. तर तो सुद्धा बऱ्याचशा ज्या बिग 4 कंपनीज आहेत. संजयचा मुलगा आत्ता सध्या बिग 4 कंपनीमध्ये KPMGमध्ये काम करतो. तर माझ्याही मुलांनी 3 ते 4 ह्याच्यामध्ये ऑडिटरचं काम केलं आणि आता तो अमेरिकन बँक म्हणून बेंगलोरला आहे, त्या ठिकाणी तो ऑडिटर आहे. तर हा प्रवास आहे. आणि मी नांदेडला पुण्यात राहतो. माझ्याबरोबर माझी आई आहे, तिचं वर्ष 90 वर्ष वय आणि माझी मिसेस, असे आम्ही 3 जण राहतो. कुठल्याही आता जबाबदारी आमच्यावर नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. एक पर्टिकुलर फील्ड में है, उनका लड़का ये कर रहा है, तो देखिए हो सकता है कि हमारे परिवार का भी कोई व्यक्ति हो जिसको हमें वो जो फील्ड है उस फील्ड में कुछ मालूमात लेना है. तो सर दिस इज ये जो हम आपस में जो एडवाइस देंगे उनकी बेस्ट एडवाइस देंगे, क्योंकि इसमें कोई स्वार्थ नहीं है, हमारा कुछ भी नहीं है, बस दिल से मिले हुए हैं. इसलिए तो ध्यान रखिए कि जो भी बोल रहे हैं कि मेरा लड़का यहाँ काम करता है, मेरा लड़का वहाँ है, मेरा लड़का इस फील्ड में है, यदि आपका कोई रिश्तेदार है उस फील्ड में आप चाहते हैं कि जाना चाहिए, तो बिल्कुल आप आराम से उनका नंबर लीजिए, उनसे बात कीजिए. तो मैं आपको एक बात मेरे ध्यान में है, इसलिए मैं बता रहा हूँ, है ना, जो उन्होंने कहा अच्छे कंपनीज में है, मेटा में है. तो मेटा में हो सकता है कि आप में से बहुतों के बच्चे बहुएं मेटा में होगी, या उसी टाइप की किसी कंपनी में आपको भी कुछ जानकारी लेना है तो बिल्कुल ले सकते हैं. अजय जो है उसने जो काम किया है भाई, उस काम में यदि आपको अपने पोतों को, बच्चों का तो काम हो गया, अपने पोतों को भेजना है तो आप उनसे गाइडेंस ले सकते हैं, है ना. अंजलि प्रोफेसर है, अगर आप चाहते हैं कि आपके कोई प्रोफेसर हो तो आप बिल्कुल उनसे राय लीजिए, भाई आजकल क्या चल रहा है, नेट सेट कैसा है. तो ये ध्यान में रखिए. ये मतलब केवल मैं देख रहा था कि किसी सुस्त कार्यक्रम में बैठकर बस सुन रहे हैं, सुनिए मत खाली, उसका मंथन कीजिए, और आपकी जो, क्योंकि यहाँ जो आपको राय मिलने वाली है ना वो आपको दुनिया में और कहीं नहीं मिलने वाली है. आप अगर किसी काउंसलर के पास भी जाएंगे तो पैसे लेगा, मगर आपको वो बात नहीं बताएगा जो यहाँ पर आपको मालूमात होगी. चलिए हम फिर से आते हैं. खाना तैयार है, मगर जो हमारे लेक्चरर्स बिलोंडर सर जी का नाम आ गया, जोशी सर, कदम सर, बिल्कुल. तो वैसे सिस्टम होता है कि हम मौन रखते हैं, मगर हम याद कर रहे हैं, इतना काफी है. कदम सर, तो कदम सर का कोई किसी को कुछ बोलना है कदम सर के लिए? मैं ये मानता हूँ कि मैंने जितना भी इकोनॉमिक्स सीखा है, आज मेरा इकोनॉमिक्स फेवरेट सब्जेक्ट है. मैं कहीं भी जाता हूँ खाली इकोनॉमिक्स पढ़ाता हूँ मैं, और दूसरा कुछ नहीं पढ़ाता हूँ. तो ये जो मेरी इकोनॉमिक्स के प्रति लगन थी उसका एकमात्र एक कारण था कदम सर. मैं बाद में भी मिला था उनसे, बीच में पैरालिसिस हो गया था, उनकी बेटी की शादी में मैं गया था, मैंने कनेक्शन रखे उनसे, और मेरे लिए तो मतलब बहुत एक महान स्थान पर है वो. उसी की वजह से मैं समझता हूँ कि मुझे इकोनॉमिक्स में रुचि आई. आप में से और किसी को कुछ बोलना है कदम सर की? जी तो बैठे मी शिकवायची मला खूप आवडेल त्यावेळेला. विशिष्ट टोनमध्ये बोलायचे. सर्विस पण होते मला वाटतं ते. बहुत अच्छा किस्सा उनका ये था कि शरद देशपांडे सर भूसारी सर बहुत कड़क थे, बिल्कुल लाइन से लाने के लिए बोलते थे. भूसारी सर वो
कभी कभी सिगरेट मांगते थे हमको अपना काम जी ओके कुमार जोशी वो भी बहुत साथ मिला उनका कुमार जोशी। क्या होता है कि भाई जिनका जिनसे सफर होता है ना, देखिए वो उसको याद रखता है भाई, जिसका इंप्रेशन पड़ा हुआ है उसके कैरेक्टर का, तो बिल्कुल वो याद आते हैं। बोलते मुझे भी याद है, उनका शक्ल याद है, ये तो आप बोलते सोनी जिनके गुबड़ था उनको अभी गुजरे हैं, वो साल हो गया बस। जी हो सकता है कि सारे के सारे बच्चे हमें ध्यान में ना हो या नाम याद ना होता, शक्ल तो देखेंगे तो मिल जाता है, हमको तो मिल जाता है, क्योंकि हम इलेक्शन के टाइम में दोनों के वोट मांगने पड़ते थे। उमेश सिंह रावत, गुजराती विनय काबरा बहुत लोकेश सोमानी बहुत कम समय के लिए हमारे साथ थे हमारे क्लास में, मगर हमारे साथ रहते थे। लोकेश सोमानी वो भी एक साल 1.5 साल हो गया, वो भी गुजर गए। हाँ, हमारे साथ रहा करते थे। लड़कियां एक भी लोग थे जिनके साथ हमने अच्छा समय गुजारा था। और भी कोई याद, देखो याद करना पड़ेगा, आप याद करेंगे तो आप भी कल याद आएंगे। Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever dreamed दुनिया की बातें छोड़ के, गमों की बाहों को मरोड़ के, खुशी खड़ी है जिस मोड़ पे, we got to go that way, we got to go that way। कोई गलत या कहे सही, हमें किसी की परवाह नहीं, जाने जहां भी लगे जिंदगी, we got to go that way, we got to go that way। अब जो भी हो जाने दो, हम बेफिक्र चलते रहे, दिल से कहो, कहते रहो, हम बेफिक्र चलते रहे। हमें नहीं किसी से वास्ता, अपना अलग ही है रास्ता, सारे जमाने को है ये पता, they know that we don't care, they know that we don't care। अपना तो छोटा सा है ये जहां, मर्जी से अपनी हम जिए यहाँ, सुनते किसी की हम है कहाँ, you know that we don't care, you know that we don't care। अब जो भी हो जाने दो, हम बेफिक्र चलते रहे, दिल से कहो, कहते रहो, हम बेफिक्र चलते रहे। सजनी नको मागे माझ्या सुरात सूर्य भरू, माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहून ग ये।
बसंती वाऱ्या तोऱ्यात येणार सखेर साजनी येणार सुखाची उजळी बरसात येणार सखेर साजनी येणार सखेर साजनी येणार सखेर साजनी आताच कल्चरल प्रोग्राम मध्ये हे सगळे आपल्याला करायचे, कविता आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला, पण आपली जे चेहरा आहे कार्यक्रमाची डिस्टर्ब होऊ नये आणि दुसरी गोष्ट शिक्षकाबद्दल आपल्या भावना काय आहेत हे दुसरं सेशन आहे, त्याच्यामध्येच आपल्याला आपण काय केलं त्याच्यानंतर आपण पुढे काय केलं हे सांगायचं. हा भावना आली नाही नेलानी. मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर शूट आहे. हेलो अभी भी इको आ रहा है स्क्रीन. हेलो हेलो देखो इसके लिए क्या आप